ओके, तर आज आहे आपलं हॅलो अल्केन्स आणि हॅलो आर्यन्सचं लेक्चर नंबर सेकंड. इथे चुकून 1 झालं, इथे काय लेक्चर नंबर तुमचा 2 आहे, एवढं विसरू नका. लेक्चर नंबर किती आहे आजचा? आपलं सेकंड लेक्चर आहे. आजचा लेक्चर नंबर सेकंड आहे. कोणता आहे आज? एक नाही, काय आपलं लेक्चर नंबर 2. कालपर्यंत आपण काय काय शिकलो बोला? आयसोमेरिझम म्हणजे काय आपण शिकलोय? कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. आयसोमेरिझम मध्ये वेगवेगळ्या टाईपचे आयसोमर असतात. स्ट्रक्चरल आयसोमर, त्यानंतर स्टिरिओ आयसोमर. स्टिरिओ आयसोमर हे 2 प्रकारचे, कोणते कोणते? आणि जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल. जॉमेट्रिकल मध्ये 2, सिस आणि ट्रान्स, आणि तुमचे ऑप्टिकल मध्ये आपण हे सर्व शिकतोय, चालू आहे बरोबर. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की एखादा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह जर असेल तर तो पीपीएल ला, कोणाला? पीपीएल ला काय करतो? रोटेट. पीपीएल ला ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणूयात. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड काय करतो? कंपाऊंड रोटेट करतो. काय करतो? करतो. हे आपण ऑलरेडी काल पाहिलेलं आहे, बरोबर का? थर्ड बोला, काय पाहिलं आपण त्याच्यामध्ये? कायरल कार्बन पाहिलं. काय पाहिलं आपण? कायरल कार्बन. असा कार्बन, असा sp3 हायब्रिडाइज कार्बन जो काय आहे 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच्ड आहे. कोणाला अटॅच्ड आहे? 4 वेगवेगळ्या ग्रुपला. कोणाला अटॅच्ड आहे? 4 वेगवेगळ्या ग्रुपला जो अटॅच्ड आहे त्याला काय म्हणायचं? कायरल कार्बन. काय म्हणायचं त्याला? कायरल कार्बन आपण त्याला म्हणतो, बरोबर का? ठीक आहे. आता कंपाऊंड जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे असं जर आपण म्हणत असू तर कायरल कार्बन इज नॉट ओनली द नेसेसरी कंडिशन. बऱ्याच वेळा काय होतं, कंपाऊंड तुमचा कायरल नसतो, सॉरी कायरल कार्बन कंपाऊंड मध्ये नसतो, तरी सुद्धा तो कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. मग त्या कोणते फॅक्टर आहेत? तर त्याच्या ठिकाणी आपले वेगवेगळे फॅक्टर येतात. टोटल किती फॅक्टर आहेत आपले? 4. किती फॅक्टर आहेत टोटल? किती फॅक्टर आहेत? 4. पहिला कोणता? पीओएस. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर काय? एओएस. आणि नंतर एओएस. आता हा चेक नाही केला तरी चालतो, हा प्रेझेंट असेल ऍब्सेंट असेल तरी चालतो. हे मात्र काय हवेत? हे मात्र काय हवेत? ऍब्सेंट. हे जर ऍब्सेंट असतील तरी कंपाऊंड काय असतो तुमचा? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. म्हणजे कायरल कार्बन नाहीये, पण पीओएस सीओएस पण नाहीये आणि एओएस पण नाहीये, तर कंपाऊंड काय असणार? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. समजते? समजतंय का? नक्की का? पीओएस म्हणजे काय? प्लेन ऑफ सिमेट्री. सीओएस म्हणजे काय? दोन्ही काय असतं आपण काल ऑलरेडी पाहिलेलं आहे. आज काय पाहिजे आपल्याला? एएओएस. काय पाहिजे आपल्याला? एएओएस. आता एएओएस मध्ये काय करतो पहा. एएओएस म्हणजेच काय? तो जो आहे ना अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ रोटेशन, त्यालाच काय म्हणतो आपण? ऍक्सिस ऑफ रोटेशन. दोघांना काय म्हणतो? एकच टर्म आहे, 2 वेगवेगळे शब्द. यालाच काय म्हणतो आपण? एएओएस. ओके, अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ओके, किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणा. सीएन कसं लिहितो आपण त्याला? काय डाऊट? समजलंय का? त्यालाच काय म्हणतो आपण? एएओएस किंवा ऍक्सिस ऑफ रोटेशन. काय करायचं पहा. द मॉलिक्यूल इज रोटेटेड थ्रू 360 डिग्री आणि चेक फॉर सिमिलर इमेज विच इज इक्वल टू एन. सर काय करायचं? काय करायचं? फॉर एक्झाम्पल पहा, आपला मॉलिक्यूल आहे हायड्रोजन, ब्रोमीन, फ्लोरीन. या मॉलिक्यूलला काय करायचं तुम्हाला? रोटेट करायचं. या मॉलिक्यूलला काय करायचंय? कसं रोटेट करायचंय? 360. किती कसं रोटेट करायचं तुम्हाला? कम्प्लीट त्याला काय करायचं तुम्हाला? रोटेट करायचं 360. आणि जसा रोटेशनच्या आधी इमेज आहे तशी इमेज तुम्हाला किती वेळा भेटते? ओके, तो झाला तुमचा एन. तो काय झाला तुमचा? त्याच्यावरून तुम्ही एन काढणार, सॉरी त्याच्यावरून काय करणार तुम्ही? किंवा एनचा फॉर्म्युला काय? 360 डिवायडेड बाय तो थीटा आहे, सॉरी 360 डिवायडेड बाय थीटा. एन इक्वल टू 360 डिवायडेड बाय थीटा. थीटा म्हणजे तुम्ही कितीने त्याला फिरवलं. फॉर एक्झाम्पल मी कंपाऊंड आहे असं इमॅजिन करा, मी 90 डिग्री फिरलो, आता माझी इमेज अशी, राईट? बरोबर. मी 90 डिग्री फिरलो, आधी सारखी आहे का? आहे का? मी 180 फिरलो, आहे का? आहे ना.
तुम्ही माझा फेस नका इमॅजिन करू सर, तुमचं तोंड नाही भाऊ. ती सिमेट्री तुम्हाला दिसली पाहिजे. ठीक आहे, आता दिसते 90 डिग्री फिरलो, आता दिसते का? आता किती फिरलो? परत 90 फिरलो, म्हणजे किती टोटल किती फिरलो मी? 180. किती फिरलो मी? म्हणजे 180 ला दिसली, परत फिरलो, दिसली का? परत आलो मी, म्हणजे एन इक्वल टू किती आला माझा? थिटा इक्वल टू किती आला? मला परत सेम इमेज येण्यासाठी मला किती वेळा फिरायला लागलं? किती अँगलने फिरायला लागलं? 180. अशी जी इमेज होती ही मिळण्यासाठी मला किती फिरायला लागलं? 180 डिग्री फिरायला लागलं का? मग थिटा काय आला? म्हणजे 360 डिवायडेड बाय 180. बोला एन इक्वल टू किती आला? एन इक्वल टू किती आला? इथे सी एन च्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही? C2. काय लिहिणार तुम्ही? सेम आता हा इमेज आहे तुमची, याला तुम्ही फिरवलं 90 डिग्री, ब्रोमिन तुमचा पुढे येईल. ठीक आहे, पुन्हा त्याला फिरवलं, क्लोरीन इकडे जाईल, ब्रोमिन इकडे जाईल, इमेज तीच असेल बरोबर. ब्रोमिन इकडे, क्लोरीन इकडे, दिसली का? दिसली. परत 180 ला फिरवलं, परत 270 फिरले, दिसेल का? नाही. ब्रोमिन तुमचा मागे जाईल, क्लोरीन तुमचा पुढे येईल, नाही चालणार. आपल्याला एकाच प्लेन वरती पाहिजे बरोबर. हा मागे, हे दोन प्लेन वरती, राईट. ठीक आहे, मग पुन्हा एकदा फिरवायला लागेल 360 ला. समजले? आले? मॉलिक्यूलला किती फिरवायचं तुम्हाला? मॉलिक्यूलला किती फिरवायचं तुम्हाला? काय डाऊट? समजा असं झालं पा, थिटाची व्हॅल्यू 90 आली, थिटाची व्हॅल्यू काय आली? म्हणजे 90 डिग्री फिरवलं आणि तुम्हाला सिमिलर इमेज भेटली. बोला, तर एन ची व्हॅल्यू किती येईल? देन एन इक्वल टू 4. जर थिटा इक्वल टू 180 असेल, बोला देन एन इक्वल टू 2. जर थिटा इक्वल टू 270 असेल, देन एन इक्वल टू बोला की. अरे 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 सर बोला, एन इक्वल टू किती आला तुमचा? थांबा, 4/3 120 करा. थिटा समजा किती असेल तुमचा? 120. देन एन इक्वल टू बोला 12 3 36 बरोबर. एन इक्वल टू किती आला? 3 आला. आणि जर थिटा इक्वल टू तुमचा 360 असेल, तर एन इक्वल टू 1. एन इक्वल टू किती येणार? 1 येणार. तो 0 येणार नाही, तो 0 येणार नाही. 0 म्हणते विशाल, सॉरी गलती से लग गया. ठीक आहे, मग आपण इथे काय लिहिणार? बोला C4 C2 C3 C4. ऍक्सिस ऑफ रोटेशन किती? C4. ऍक्सिस ऑफ रोटेशन किती? C2. ऍक्सिस ऑफ रोटेशन किती? C3. ऍक्सिस ऑफ रोटेशन किती? C1. काय डाऊट? अहो काय डाऊट ह्याच्यात? नक्की घेता का लिहून? पुढचं सांगू? घ्या लिहून पटकन. रेकॉर्डिंग चालू नव्हतं ना केलं, नंतर बंद पडलं असतं. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण ह्याचं. ठीक आहे, समजा असा एक आपला कंपाऊंड आहे. कसा? असा नाही, असा वाला. काय? हा राहू दे, इकडे लक्ष द्या आता. ओ आता हे कार्बनच आहे, तुमच्या माहितीसाठी फक्त एलिमेंट घेतोय. ठीक आहे, एम. सर असं काय करताय? थांबा, ABCD घेऊ आपण, सोपं जाईल. A B C D 4 कोपरे आहेत, त्यांना मी ABCD नावं दिले. ठीक आहे, आता ह्याला रोटेट करायचंय. कितीने रोटेट करायचंय? ह्याला रोटेट करायला तुमच्याकडे 3 वेज आहेत. एक तर काय, तुम्ही अलॉंग एक्स ऍक्सिस रोटेट करा, अलॉंग तुम्ही त्याला वाय ऍक्सिस रोटेट करू शकता, बरोबर का? किंवा तुम्ही त्याला अलॉंग झेड ऍक्सिस सुद्धा रोटेट करू शकता. ठीक आहे, आपण 3 ऍक्सिस अराउंड करू. पहिल्यांदा आपण काय करू? एक्स ऍक्सिस अराउंड त्याला रोटेट करू. ठीक आहे, कोणते ऍक्सिस अराउंड करायचे? एक्स ऍक्सिस अराउंड आपल्याला रोटेट करायचं. एक्स ऍक्सिस अराउंड रोटेट करायचं म्हणजे काय करायचं? तर पहा, इथं आहे ना बुक,
असं काय करतस. ठीक आहे. एक्स ऍक्सिस म्हणजे कोणता? हा वाला. ठीक आहे. असं तुमचा कंपाऊंड आहे. सिमिलर इमेज तुम्हाला पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? बरोबर. येते का? नाही आली. आता येते का? आली आहे. म्हणजे कितीने रोटेट केलं तुम्ही याला? 180. कितीने रोटेट केलं? कितीने रोटेट केलं? आता पहा इथे लिहितो पहा. अलॉंग एक्स ऍक्सिस. अलॉंग एक्स ऍक्सिस कितीने रोटेट केलं? थिटा इक्वल टू 180. मग सी किती असणार? सी किती असेल? C2. बरोबर का? आता पहा, जर तुम्ही रोटेट केले, ठीक आहे, ए बी सी डी, आधी पुढे कोणता होता तुमचा? बी आणि सी पुढे होते. रोटेट केला पुढे का नेतो, आणि बी आणि सी कुठे जातो तुमचा? मागे जातो. कळतोय? म्हणजे ह्याला समजा मी रोटेट केलं. काय केलं याला मी? काय केलं याला मी? रोटेट केलं. असं फ्लिप केलंय ना, तर ए आणि डी काय होतील? खाली येतील. आणि बी आणि सी काय होतील तुमचे? वर जातील. बी आणि सी काय होतील तुमचे? काय होतील? बी आणि सी तुमचे वरती जातील. सर थांबा थांबा, गडबड करू नका, थांबा. 180 डिग्रीने आपल्याला काय करायचं? त्याला रोटेट. काय होईल तो? असा फ्लिप होईल ना? काय होईल तो? असा फ्लिप होईल. कळतंय का? बी आणि सी वरती जातील, ए आणि डी तुमचे खाली येणार आहेत. बरोबर आहे का? नक्की का? ठीक. पहा मग काय होईल. पहा, वरती कोण जाईल तुमचा? बी आणि सी, आणि खाली कोण येईल तुमचा? ए आणि डी. बी वर गेला, सी वर गेला, ए खाली आला, डी खाली आला. साइड चेंज झाली का? ए बी त्याच बाजूला होते. ए बी फक्त मागचा पुढे आला, पुढचा खाली. कळलंय? कळतंय का? काय डाऊट याच्यात? काही डाऊट? आता वाय ऍक्सिसने रोटेट करू. किती करू आपण? अलॉंग वाय ऍक्सिस रोटेट करू. ठीक आहे. आता पहा, वाय ऍक्सिस कसा आहे तुमचा? असं उभा आहे. वाय ऍक्सिस कसा आहे तुमचा? उभा आहे. कंपाऊंड तुमचा असं आहे. सर सरळ जरा. कंपाऊंड तुमचा असं आहे. ठीक आहे. वाय ऍक्सिस अलॉंग म्हणजे कसं रोटेट करणार? असं. आली का सिमिलर इमेज? 90 डिग्रीला रोटेट केला, इमेज नाही आली का? कितीने रोटेट करायला लागलं? कितीने रोटेट करायला लागलं? परत करतो. आली का? आली. 360 ला तुमची येणार आहे. म्हणजे इथे थिटा इक्वल टू किती आला तुमचा? थिटा इक्वल टू किती आला तुमचा? 180 डिग्री. बरोबर का? आता कंपाऊंड मध्ये काय बदल होईल पहा. कंपाऊंड मध्ये काय बदल होईल ते आता आपल्याला पाहायचं आहे. इथं खाली काढतो ह्याला. थोडासा छोटा केला. ठीक आहे. आता पहा, ए बी सी डी बरोबर रोटेट केलं. ए इकडे होता, सॉरी ए इकडे होता, बी इकडे, सी इकडे, डी इकडे. हा ए चा कॉर्नर आहे. बरोबर. ए काय झाला तुमचा? आता इकडे आला. आधी ए कुठे होता? या बाजूला. ए कुठे आला? आता या बाजूला. समजलंय? कळलंय का? म्हणजे हा डी कुठे जाईल तुमचा? इकडे. आणि ए कुठे जाईल तुमचा? इकडे. सी तुमचा इकडे, आणि बी तुमचा इकडे. कळलंय? समजलंय का? कळतंय का? इमॅजिन होतंय का? नक्की का? बोला. ए कुठे तुमचा? इकडे. बी कुठे? इकडे. सी इकडे, आणि डी इकडे. समजलंय? कळलंय का? कसं रोटेट केलं? अलॉंग वाय ऍक्सिस. कसं केलं? अलॉंग. कसं केलं? अलॉंग वाय ऍक्सिस. काय डाऊट? आता कोणतं करायचं आपल्याला? अलॉंग झेड ऍक्सिस रोटेट करायचं. अलॉंग कोणतं ऍक्सिस रोटेट करायचं आपल्याला? याला आता झेड ऍक्सिस आपल्याला रोटेट करायचं आहे. झेड ऍक्सिस कुठे असेल तुमचा? हा एक्स, हा वाय, याला डायगोनल झेड असा पुढे असेल तुमचा. बरोबर. बरोबर का? असंच असतो ना, एक्स वाय आणि असं बाहेर आलेलं झेड. चुकलं. एक्स वाय आणि असं बाहेर आलेलं तुमचा झेड असतो. बरोबर का? नक्की का? अलॉंग जर झेड ऍक्सिस तुम्ही रोटेट करत असाल, कसं करायचं तुम्हाला? आता अलॉंग झेड ऍक्सिस. आधी तुम्ही एक्स ऍक्सिस अराउंड कसं केलं? असं रोटेशन केलं.
हा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस अलॉंग असं रोटेट केलं, झेड ऍक्सिस अलॉंग काय होणार तुम्ही असं रोटेट करणार. कळतंय का? अहो कळतंय का? नक्की का? ठीक आहे. आता पहा, जर झेड ऍक्सिस अलॉंग तुम्ही रोटेट केलं तर तुमचा थीटा येतो तो 90 डिग्री. थीटा किती येतो तुमचा? थीटा इक्वल टू 90 डिग्री. जर थीटा 90 आहे तर सी किती असेल? एकच मिनिट थांबा. बोला, थीटा इक्वल टू किती येणार तुमच्या इथे? 90 डिग्री. ऍक्सिस कोणता? झेड ऍक्सिस. सी किती असेल? 4. सी किती असेल? 4 असणार. बरोबर का? ठीक आहे. याला अलॉंग काय करायचं तुम्हाला? झेड ऍक्सिस रोटेट करायचं. तुम्ही जर ह्याला अलॉंग झेड ऍक्सिस रोटेट केला तर हा कंपाऊंड तुमचा असा रोटेट होईल. सांगतो तसा म्हणजे नक्की कसा. ठीक आहे, इथे घेतला याला, थोडा छोटा करतो. मी जर काय केलं, ह्याला अलॉंग झेड ऍक्सिस जर मी रोटेट करत असेल तर तो असं फिरत नाही का हे? हा ओके, असा रोटेट होणार अलॉंग झेड ऍक्सिस. आलं का? समजलं का? म्हणजे काय होईल तुमचा कंपाऊंड, हे जे आहेत बी तुमचा इथे येईल, सी तुमचा वरती जाईल, डी तुमचा इथे येईल, ए तुमचा खाली येणार. कळलंय? समजलंय का? नक्की का? बोला, चेंज काय काय होईल तुमचा? आता हे 3D मध्ये होतंय. ठीक आहे, कसं होतंय हे सगळं आपलं 3D मध्ये होणार. बोला, ए तुमचा खाली येणार, बी इकडे येईल, सी इकडे, डी इकडे. समजलंय? हे काय झालं? अलॉंग झेड ऍक्सिस. हे काय झालं? अलॉंग झेड ऍक्सिस. याच्यात काही डाऊट? समजलंय का? अहो समजलंय का? 100%. अहो कळलंय का? जाऊ का पुढे? आता पहा, इथपर्यंत काही डाऊट? घ्या लिहून पटकन, घ्या लिहून. चल, झालंय. नेक्स्ट पुढे काय आपल्याकडे आता? अल्टरनेटिंग ऍक्सेस ऑफ सिमेट्री. मागे काय होतं आपल्याकडे? हे थांब थांब, इथे इथे हे चुकलं. ऍक्सेस ऑफ रोटेशन एओएस, ऍक्सेस ऑफ सिमेट्री. इथे एवढा फक्त चेंज करून घ्या, चुकून इथे एओएस लिहिलं मी. काय इथे एओएस आहे? ऍक्सेस ऑफ सिमेट्री. त्यालाच काय म्हणतो आपण? ऍक्सेस ऑफ रोटेशन. ऍक्सेस ऑफ रोटेशन म्हणजेच काय? ऍक्सेस ऑफ सिमेट्री. आता काय आपल्याकडे? अल्टरनेटिंग ऍक्सेस ऑफ सिमेट्री, एओएस. ओके, आता पहा काय करायचं आपल्याला याच्यामध्ये? अल्टरनेटिंग ऍक्सेस ऑफ सिमेट्री, अल्टरनेटिंग ऍक्सेस ऑफ सिमेट्री. आता कंपाऊंडला जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह व्हायचा असेल तर हा असून चालेल का ऍक्सिस ऑफ रोटेशन? असेल किंवा नसेल चालेल, असला काय नसला काय. मग हा चेक करायचा का दरवेळेस? चेक करायची गरज माहिती असं म्हणून सांगितलं. याची काही गरज आपल्याला चेक करायची गरज नाही. आपण चेक कोणाला करणार? पीओएस, एओएस, सॉरी पीओएस, सीओएस आणि ओके, आयओएस चेक करायचा नाही, तो कम्प्युटरला असतो, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. ठीक आहे आता तरी. ओके, काय करायचं पहा? रोटेट द मॉलिक्यूल बाय अँगल, अँगल सर थीटा असेल इथं, अँगल काय असेल तुमचा? थीटा. अँड देन मिरर इमेज इज ऑब्टेन if this mirror image is similar with if this mirror image with is similar to initial image then SN present. ओके, एन म्हणजे काय तुमचा? SN म्हणजे काय तुमचा? ऍक्सिस ऑफ अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री, अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री. काय डाऊट? समजले? आणि एन कसा काढणार तुम्ही? 360 डिवायडेड बाय थीटा. ज्या अँगलने रोटेट करणार तुम्ही त्याच्यावरनं तुमचा एन येणार आहे. 360 डिवायडेड बाय थीटा. याच्यात काही डाऊट? नक्की करायचं का? पहा, रोटेट द मॉलिक्यूल बाय अँगल थीटा.
मॉलिक्यूलला काय करायचंय, रोटेट करायचंय. थिटा एका स्पेसिफिक अँगलने. तुम्हाला काय मिळेल, आधीच्या इमेजची मिरर इमेज. ठीक आहे, मिरर इमेज ऑब्टेंड करायची, मिरर ठेवायचं पुढे, त्याच्यामध्ये त्याची इमेज करायची. आता मिरर इमेज जी असेल मिळालेली, तुम्ही रोटेट केलं, एक तुम्हाला नवीन इमेज मिळाली. त्या इमेजची मिरर इमेज पाहिजे. मिळालेल्या इमेजची काय करायची, ती मिरर इमेज. आणि तुमचा आधीचा मॉलिक्यूल जर सेम असेल, याचा अर्थ अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री प्रेझेंट. सर असं नाही, करून दाखवा. फॉर एक्झाम्पल पहा, दाखवतो बाई, थांब, नको लगेच तोंड असं वाकडे करू नकास. ठीक, पहा, असं समजा एक कंपाऊंड आहे तुमचा. ठीक आहे, ओके, याला मी अलॉंग वाय ऍक्सिस रोटेट करतो. असं काय करतो, ह्याला मी आता रोटेट करूयात. ठीक आहे, काय करूयात ह्याला आता आपण, ह्याला जर रोटेट केलं, पहा किती झाला हा, 90 डिग्री. आता किती झाला तुमचा, 180 डिग्री. किती डिग्रीने रोटेट झाला तुमचा तो, याच्यात काय डाऊट, नक्की समजलं. कितीने रोटेट केला त्याला आपण, 180. ह्याला थोडस फक्त मी काय करतो, असं साईडला सरकून घेतो. ठीक आहे, काय डाऊट, समजले. याला काय केलं मी, रोटेट केलं. कितीने रोटेट केलं, 180 ने रोटेट केलं. थांबा, 180 ने रोटेट करण्यापेक्षा आपण काय करू, हा ठीक आहे, एवढ्याने रोटेट केलं मी त्याला. कितीने केलं रोटेट, आता 90 डिग्रीने रोटेट केलं. सर परत करा, परत करू. पहा, हा मॉलिक्यूल आहे तुमचा. ठीक आहे, याला काय करूयात आपण, रोटेट करूयात. काय करूयात ह्याला, रोटेट 90 180. थांबा, सॉरी, हा अलॉंग एक्स ऍक्सिस रोटेट होतोय. अलॉंग काय करायचं आपल्याला, वाय ऍक्सिस रोटेट करायचं आहे ना. वाय ऍक्सिस म्हणजे त्याला असं फिरवायचंय, आपण असं फिरवतोय, बरोबर. हा काय होईल तुमचा, फ्लिप होईल. काय होईल तुमचा, हा फक्त फ्लिप. परत एकदा पहा, परत सांग. ठीक आहे, वाय ऍक्सिस अलॉंग कुठे फिरवायचं आपल्याला, वाय ऍक्सिस फिरवायचं, मग त्याला असं फिरवायला लागेल ना. करेक्ट, काय करायला लागेल त्याला, वाय ऍक्सिस अलॉंग फिरवायचं म्हणल्यावर त्याला अशा पद्धतीने फिरवायला लागेल. आता जे फिरवलं ना, वाय ऍक्सिस अलॉंग फिरवतो, त्याच्यात फरक काय सांगतो का. आता आपण अलॉंग एक्स ऍक्सिस फिरवलं, असं आपल्याला असं नाही फिरवायचं, आपल्याला असं फिरवायचं. कळलंय, फरक कळलाय. कुठं फिरवायचं, अलॉंग वाय ऍक्सिस. याला जर अलॉंग वाय ऍक्सिस फिरवलं, आपण काय केलं, आपण ह्याला अलॉंग वाय ऍक्सिस जर फिरवलं, पहा काय होईल, वाय ऍक्सिस अराउंड किती फिरवायचं, 180 मध्ये तो फिरेल. ठीक आहे, आणि कंपाऊंड तुमचा फ्लिप होणार. कंपाऊंड काय होणार तुमचा, फ्लिप होईल. अशा आलं का, आलं का, लक्ष देते का. अशा प्रकारे तुमचा कंपाऊंड फ्लिप होईल. फिरून पहा, घ्या एखादी बुक तुमची, वाय ऍक्सिस सांगतो. असं होता. ह्याला काय केलं आपण, अलॉंग वाय ऍक्सिस फिरवले. आला का, आला का. इकडचा कोपरा इकडे गेला, गेला का इकडे, इकडचा कोपरा कोपरा इकडे जाईल. सॉरी, पहा असं होतं. काय फिरवायचं तुम्हाला, 180. हा पॉइंट कुठं आला, इकडे आला, आणि इथला पॉइंट इकडे गेला. तिकडचा पॉइंट इकडे आला, इकडचा पॉइंट तिकडे गेला. आलं का, समजलंय का, काय डाऊट, नक्की कळाले. कसं फिरवलं कळलं. आता ह्याची काय करायची, आपल्याला मिरर इमेज घ्यायची. काय करायची ह्याची, आता फ्लिप केलंय तुम्ही याला, कितीने फिरवले, 180. कितीने फिरवलं तुम्ही,
असं फिरवलं ना, कितीने फिरवलं तुम्ही? थिटा इक्वल टू किती आला तुमचा? 180. जर थिटा इक्वल टू 180 आहे तर एन इक्वल टू किती होणार? 2 होणार, म्हणजे S2 काय होणार तुमचं? S2. आता याची काय घ्यायची आपल्याला? मिरर इमेज. इथं समजा एक आपण असं काय ठेवलाय, मिरर ठेवलाय. काय ठेवलाय आपण? एक काय ठेवलंय आपण? मिरर माने आरसा, आयना. हा, तेच तुम्हाला हे आयनाच मिरर ठेवलाय. आता मिरर मध्ये काय होतं? राईटचं लेफ्ट, लेफ्टचं राईट, बरोबर. वरचं खाली, खालचं वर दिसतं का? ते पाण्यात दिसतं. मिरर मध्ये काय होतं? आता जवळची गोष्ट जवळ दिसते आणि लांबची गोष्ट लांब दिसते, बरोबर ना? जवळची गोष्ट जवळ दिसते, लांबची गोष्ट लांब. म्हणजे तुम्ही बोट जर लावला आरशाला तर तुमचं बोट दिसतं ना का? पहिल्यांदा हा दिसतो, मग बोट तिकडे लावलेलं दिसतं. बोट दिसतं ना, म्हणजे जवळची गोष्ट काय होणार तुम्हाला? जवळची गोष्ट जवळ दिसेल, असं, बरोबर का? कळतंय का? आणि जी लांबची गोष्ट आहे ती लांब दिसेल, फक्त साईड बदलेल. ही कुठं होती? लेफ्टला. कुठं होती ही? राईटला. कळलंय का? आता ही मिरर इमेज आणि आधीची पहिली इमेज सारखी आहे का? याचा अर्थ AAOS प्रेझेंट आहे. अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री या ठिकाणी आहे. समजलंय का? याच्यात काही डाऊट? हा, हे नसायला पाहिजे. नसली पाहिजे. ठीक आहे, काय डाऊट? कळाले? याच्यात काही डाऊट? अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री समजलंय का? हे लिहिलंय का? लिहायचंय का? घ्या लिहून पटकन. काय काय एक्झाम्पल घेऊ? घ्या लिहून घ्या. डायग्राम काढली का खालची? पुढची डायग्राम काढ. पुढची डायग्राम काढ. घेऊ एक्झाम्पल? हे लिहायचं राहिलंय का? एक एक्झाम्पल देऊ का? मग दोन्ही एक साथल्या चालेल? दोन्ही एक साथल्या पहा. सोप्प, हो हो, सोप्प सोप्प. थांबा. समजा असा तुमचा कंपाऊंड आहे, ठीक आहे? तुमच्या समजण्यासाठी असं घेतोय, ठीक आहे? ह्याला एक ऍटम अटॅच्ड आहे, ए वरती आहे, बी खाली आहे. ठीक आहे? ए बी बी ए. कंपाऊंड नीट पाहून घ्या. पाहिला का नीट? पाहिला का नीट? आता याला काय करतो मी? रोटेट करतो. थिटा इक्वल टू 90 डिग्री. कितीने रोटेट केलं मी त्याला? असा कंपाऊंड होता,
त्याला कितीने रोटेट केला मी, असा होता, कितीने रोटेट केला मी त्याला, 90 डिग्री. इकडचे इकडे येतील, इकडचे इकडे आले. आधी हे इकडं होते, आता हे इकडं आलेत. कळलंय का कोण कुठं आले? थांबा, अजून सोपं सांग. आता सोपं आहे. पहा, एअरपॉड आहेत का तुमच्याकडे? द्या बरं. सगळेच काळे आहे का? पांढर नाही कोणाकडे? ठीक आहे, जाऊ द्या. समजा असं आहे, ठीक आहे. कितीने रोटेट करायचं मला याला? जर मी ह्याला 90 ने रोटेट केलं, बरोबर, काय झालं? फक्त एक साइड चेंज झाली. काय झाली? फक्त एक साइड चेंज झाली. कळतंय? कळतंय का? नक्की. इकडची बाजू इकडे गेली, ही इकडे होती, आता इकडे गेली. कळलं का? कळलं का? नक्की समजलंय? समजा तसं झालं तर पहा काय होईल. या कंपाऊंड मध्ये जर तसं झालं तर काय होणार आहे पहा. सर काय फिरवलं? तवा पहा, त्याला जर रोटेट केलं तर काय होईल पहा. बोला. हे कुठे जाणार? इकडे. ए बी. इथला खाली जाईल, बी ए. इथला कुठे जाईल? इकडे, ए बी. आणि इथे जो आहे तो वरती जाईल, बी ए. केलं का? आता याची काय करायची आपल्याला? मिरर इमेज. याची समजा काय केली आपण? मिरर इमेज घेतली. काय घेतली आपण याची? मिरर मध्ये जवळचं आणि लांबचं, बरोबर का? बोला, जवळ कोण आहे तुमचा? बी ए. ए बी. बी ए. आहे का सिमिलर याच्यासारखा? आहे का सिमिलर याच्यासारखा? म्हणजे इथे एओएस प्रेझेंट आहे. बोला, थीटा इक्वल टू 90, एन इक्वल टू किती? 4, म्हणजे S4. S4 तुमचा प्रेझेंट आहे. S4 तुमचा प्रेझेंट आहे. काय डाऊट? समजलंय का? आता आता वरती लक्ष द्या. एक छोटीशी ट्रिक आहे आपल्याकडं. काय आपल्याकडे? एक छोटीशी काय पहा. इफ सीओएस अँड पीओएस, हे कॉस नाही या, कॉस पॉस कराल ते नाही आहे. हे सीओएस म्हणजे काय? सेंटर ऑफ सिमेट्री. पीओएस म्हणजे काय? इफ सीओएस अँड पीओएस आर ऍबसेंट, दोन्ही पण काय? तर एओएस पण काय असतो? डायसिमेट्री इज प्रेझेंट अँड मॉलिक्यूल इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. मॉलिक्यूल काय असतो तुमचा? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. म्हणजे हे चेक करायची गरज आहे का? हे दोघे जर ऍबसेंट असतील तर हा पण काय असणार? म्हणजे मॉलिक्यूलला 360 डिग्री फिरवायची गरज, फक्त प्लेन ऑफ सिमेट्री पहा आणि सेंटर ऑफ सिमेट्री पहा. कळतंय? समजतंय का? 100%. आता पुढे पहा. इफ इन अ मॉलिक्यूल S1 इज प्रेझेंट, एन ची व्हॅल्यू किती आहे समजा, तर पीओएस इज प्रेझेंट. तर पीओएस काय असतो तुमचा? इफ इन अ मॉलिक्यूल S2, एन ची व्हॅल्यू किती? 2 प्रेझेंट, देन सीओएस इज प्रेझेंट. कळतंय? जर S1 असेल तर सीओएस असतो, आणि S2 असेल तर, सॉरी, S1 असेल तर पीओएस असतो, आणि S2 असेल तर, अँड कंपाऊंड इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. का? पीओएस आला ना किंवा सीओएस आला, हे दोघांपैकी कोणी जरी आलं, एक जरी आला तरी सुद्धा तुमचा मॉलिक्यूल हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह होतो. काय होतं? मॉलिक्यूल ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. काय डाऊट? समजलंय का? 100%. घ्यायचं का लिहून? घ्या लिहून लवकर. नेक्स्ट, chiral center. Chiral center similar to chiral carbon. Okay, an atom which is sp3 hybridized and attached to 4 different group किंवा 4 different substitute is known as chiral center. काय म्हणतो त्याला आपण? chiral center असं त्याला म्हणत असतो. बरोबर का? ठीक आहे सर. एक्झाम्पल देऊन सांगा. जसं की पहा, हा कार्बन आहे आणि त्याला अटॅच तुमचा हायड्रोजन, दुसऱ्या साईडला तुमचा फ्लोरीन,
सर ज्यादा कुछ एंगल कम नहीं होगा. फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. बोला हा कार्बन काय असेल? sp3 आहे का? आहे sp3. 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच्ड आहे का? आहे. समजते? काय डाऊट? नक्की घ्या बरं. हा कायरल आहे का? आयडेंटिफाय द कायरल मॉलिक्यूल किंवा कायरल ऍटम. तुम्हाला काय ओळखायचं आहे? कायरल ऍटम कंपाऊंड मध्ये ओळखायचा आहे. बोला बोला, कायरल आहे का? आहे का कायरल? नक्की. इथं कायरल कार्बन नाहीये, इथं काय तुमचा कायरल नायट्रोजन आहे. कोण आहे तुमचा? कायरल नायट्रोजन. कोण आहे इथं तुमचा कायरल? नायट्रोजन आहे. बरोबर का? पहा बरं, एका साईडला कोणाला अटॅच आहे? हायड्रो. दुसऱ्या साईडला CH3. तिसऱ्या साईडला आणि चौथ्या साईडला तुमची आहे का? 4 वेगवेगळे आहेत का? 4 वेगवेगळे. जर चारचे चारही वेगवेगळे आहेत याचा अर्थ त्याच्यामध्ये कायरल सेंटर आहे. या क्वेश्चन लिहून घ्या. चला, फाइंड द नंबर ऑफ कायरल सेंटर. थांबा. फाइंड द नंबर ऑफ कायरल सेंटर इन गिवन कंपाऊंड्स. दिलेल्या कंपाऊंड्स मध्ये काय शोधायचं तुम्हाला? CH3C, CH2, CH3, Cl, CN, CH3. हा झाला पहिला. दुसरा घ्या. CH3, CH, CH2, CH3, C डबल बॉन्ड C, H, N, H, CH3. बोला काय शोधायचं तुम्हाला? नंबर ऑफ कायरल सेंटर. किती कायरल सेंटर आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. पहिल्यामध्ये बोला, कायरल सेंटर कोणाला म्हणायचं? sp3 हायब्रिडायझेशन आणि 4 वेगवेगळे ग्रुप. बरोबर का? sp3 हायब्रिडायझेशन आणि 4 वेगवेगळे ग्रुप. पहा बरं, हा कार्बन, पहिला कार्बन, ह्याला किती अटॅच आहे? 3 हायड्रोजन. सर सगळे ग्रुप वेगवेगळे पाहिजे, 3 हायड्रोजन आहे. हा नाहीये. दुसरा काय? या कार्बनला बोला वरती कोण? Cl. दुसऱ्या साईडला, तिसऱ्या साईडला CH2 आणि चौथ्या साईडला हा सगळा ग्रुप. आहे का कायरल? येस, इट इज कायरल. इथे बोला कायरल सेंटर इथे आहे. नायट्रोजनला एका साईडला कोण? लोन पेअर. दुसऱ्या साईडला कोण? हायड्रोजन. तिसऱ्या साईडला कोण? आणि चौथ्या साईडला हा सगळा ग्रुप. इज इट कायरल? म्हणजे कायरल सेंटर किती आले? किती आले? खाली सांगा. सर वरचा आणि खालचा सेमच आहे की? आहे की? इथे एक असेल आणि दुसरा कुठं असेल? मग इथं असेल का? दिस इज नॉट अ कायरल सेंटर. नायट्रोजनला सर कस काय नाही म्हणता तुम्ही? नायट्रोजनला एका साईडला लोन, दुसऱ्या साईडला हायड्रोजन, तिसऱ्या साईडला, चौथ्या साईडला हा अख्खा ग्रुप, तरी पण हा कायरल नाही. या नायट्रोजनचा हायब्रिडायझेशन सांगा. अब देख, हा कोणता बॉन्ड आहे? पाय सिग्मा लोन पेअर. काय आलं? पाय सिग्मा म्हणजे काय असेल इथे? काय असणार इथे? रेझोनन्स होईल का? अहो रेझोनन्स होईल का? 100%. सर ऍटम सॉरी, बॉन्ड टू ऍटम. बोला पाय
सिग्मा लोन पेअर आहे म्हणजे काय होणार इथे रेझोनन्स, आणि रेझोनन्स मध्ये जर लोन पेअर असेल तर तिला हायब्रिडायझेशन मध्ये घेत नाही. रेझोनन्स मध्ये जर लोन पेअर असेल तर तिला हायब्रिडायझेशन मध्ये घेत नाही. म्हणून ह्या नायट्रोजनची ही लोन पेअर हायब्रिडायझेशन मध्ये घ्यायची. या नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन किती आलं, किती बॉन्ड आहेत 1 2 3 म्हणजे 1s 2p. हायब्रिडायझेशन काय आलं बघ माग कसं पाहिजे हायब्रिडायझेशन, इथं कसं आहे, मग कायरल असेल का तिथे, कायरल सेंटर आहे का, याचा अर्थ बोला टोटल कायरल सेंटर किती आले इथे सर, बोला कायरल सेंटर किती आले 1 आले. फरक कळलाय का, जमलंय, जमलंय का. वरती नायट्रोजनचे किती 1, कार्बनचा किती 1, खाली नायट्रोजनचा 0 आणि कार्बनचा 1. काय म्हणले नायट्रोजनचा खाली, खोटं नको बोलू. झाले, झालं का, घेऊ का, घ्या पटकन लिहा. झाले, घेऊ. मॉलिक्यूल ह्याच्यामध्ये कायरल सेंटर आहे का नाही ओळखायचं. काय ओळखायचं तुम्हाला, कायरल सेंटर आहे का नाही ओळखायचं. ओळखा, कायरल सेंटर आहे का ओळखायचंय, शिव नाहीये. सगळे कसे आहेत, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे ना, म्हणजे सगळे कसे आहेत तुमचे sp2 हायब्रिडाइज आहेत. सगळे जर sp2 हायब्रिडाइज आहे, रेझोनन्स सॉरी कायरल सेंटर साठी काय लागतं, मग sp3 नाही, मग असेल का रेझोनन्स, सॉरी sp3 नाही, मग असेल का कायरल सेंटर. मग लिहू का, नो कायरल सेंटर. काय डाऊट, दुसरा घेऊ का, दुसरा घेऊ का, नक्की का, घ्या बरं. बोला आता, बोला. कुठे, इथं पण आहे, इथं पण आहे, नक्की का, बघू का, 100%. इथं बघू चला, एका साईडला कोण आहे तुमच्याकडे इथे H, एका साईडला कोण आहे तुमचा CH3, दोन साईड तर क्लिअर झालं. तिसरी साईड पहा, CH2 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 CH2, किती CH2 1 2 3 4, आणि मग हा मॉलिक्यूल पाचवा. इकडून पहा, पहिल्यांदा कोणता, हा मॉलिक्यूल, नंतर 1 2 3 4 CH2 आले. इकडून वेगळं अरेंजमेंट, इकडून वेगळं, याचा अर्थ इथे कायरल सेंटर, कायरल सेंटर. काय डाऊट, समजलंय का. या साईडला पहा, इथे कार्बन 1 2 3, एक काय तुमचा हायड्रोजन, एका साईडला काय तुमच्याकडे, बरोबर, ठीक आहे, CH CH CH3 CH3 हा मॉलिक्यूल, एका साईडला हायड्रोजन, दुसऱ्या साईडला हा, तिसऱ्या साईडला काय तुमच्याकडे एक CH2 1 2 3 4, आणि मग हा मॉलिक्यूल पाचवा. समजलंय, कळतंय का. या साईडने पहा बरं, हा मॉलिक्यूल 1 1 2 3 4 आहेत का, अहो आहेत का, काय डाऊट, नक्की का, ठीक आहे, म्हणजे इथे सुद्धा कायरल. समजलंय, काय डाऊट, घेऊ का पुढे, घ्या पटकन.
नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट आर कायरल? कोणता मॉलिक्यूल कायरल आहे? कायरल म्हणजेच काय? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. काय शोधायचं तुम्हाला? कोणता ऑप्टिकली ऍक्टिव्ह? आता ह्याच्यामधले कार्बन तर तुम्हाला मोजता येणार नाही, बरोबर. मग ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीसाठी दुसरं काय पाहू शकता तुम्ही? पीओएस पाहू शकता किंवा सीओएस पाहू शकता, बरोबर का. पहिलं काय दिलंय तुम्हाला? सोडा कॅन कोणत्या शेपचा असतो रे? कोणत्या शेपचा असतो तुमचा? असतो का सिलेंड्रिकल शेपचा, अशा पद्धतीचा? याला प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? ह्याचे समजा दोन भाग केले तर दोन इक्वल पार्ट होतील का? होणार आहे. प्लेन ऑफ सिमेट्री आहे. एसओएस, सीओएस, सॉरी, सेंटर ऑफ सिमेट्री पण आहे आणि प्लेन पीओएस, सॉरी, पीओएस या ठिकाणी आहे. जर पीओएस प्रेझेंट तर मग मॉलिक्यूल कायरल असेल का? नसतं रे, संपला विषय. पहिला तर नाही. स्क्रू ड्रायव्हर माहिती का तुम्हाला कसा असतो? बोला. वरतून अशा पद्धतीने आणि खाली फक्त थोडासा मोठा होतो तो, बरोबर का. अशाच पद्धतीचा थोडासा तुमचा स्क्रू ड्रायव्हर असतो का? नाही वाटत तो, पण असतो असा, बरोबर. याचे तुम्ही दोन भाग करू शकता, मधून दोन इक्वल पार्ट होऊ शकतात. म्हणजे पीओएस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. पीओएस आहे म्हणजे कायरल तो स्क्रू ड्रायव्हर. स्क्रू ड्रायव्हर नाही, स्क्रू तुमचा फक्त स्क्रू, फक्त काय तुमचा? स्क्रू काय म्हणायचं ते म्हणा. आहे का आपल्याकडे स्क्रू? असेल, थांबा. येस, वी हॅव इट. ठीक आहे का? हा काय तुमचा स्क्रू? कसा आहे हा? वरती गोल आहे आणि खाली अशा पद्धतीचा, बरोबर. आणि त्याला काय बरं? थ्रेड आहे का? असा थ्रेड असतो ना त्याला. नेलला तुमचा थ्रेड नसतो, याला मात्र असतो. त्याच्यामुळे हे गोल गोल फिरतं, बरोबर. थ्रेड असं, ह्याला थ्रेड म्हणतात. बॉईज नॉलेज तुमचं समजत नाही. ठीक आहे, गुड. ठीक आहे. याला कसं बसवतात? फिट करून ना, कारण त्याला थ्रेड आहेत. आणि नेल असेल तर ठोकतात. याला ठोकत नाही, हे वाकेल. याला गोल गोल फिरूनच तुम्हाला तो फिट करावा लागतो, बरोबर. याला काय असतात बरं वरतून? याला तुम्ही डिवाइड करू शकता, पण खाली काय त्याला थ्रेड आहेत ना. थ्रेड कसे आहेत? असे आहेत, बरोबर का. याला समजा दोन पार्ट केले, सारखे असतील का? सारखे असतील का? नाही. म्हणजे पीओएस इथे नाही, सीओएस इथे नाही. याचा अर्थ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हे दाखवणार. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा दाखवणार. काय डाऊट? समजलंय का? शू म्हणजे तुमचा शूज, बरोबर का? बरोबर का? आता शू तुमचा कायरल असतो का? काय वाटतं तुम्हाला? चांगलं शूज. ठीक आहे. आता हा जो शूज आहे, ठीक आहे, गिफ्टेड. हा बास बाबा, गिफ्ट. याचे समजा काय केले आपण? दोन पार्ट केले. काय केले आपण याचे? तर दोन्ही पार्ट सिमिलर असतील का? जर दोन पार्ट शूजचे जर दोन पार्ट केल्यावरती ते सिमिलर असते, तर ह्या पायातला शूज मी ह्या पायात पण घालू शकत होतो ना. पॉइंट आहे का नाही? बरोबर का नाही? समजा शूज सिमिलर असतात दोन पार्ट केल्यावरती, अशा पद्धतीचा शूज असतो ना. असंच असतं ना काहीतरी. अरे ते खोडलं ना. ठीक आहे, याचे काय केले? समजा आपण दोन पार्ट केले, तर सारखे असतील का? दोन पार्ट तुमचे सारखे
नसणार आहेत. कळतंय? याचा अर्थ पीओएस नाही, सीओएस नाही. याचा अर्थ कंपाऊंड कसा असेल? समजले का? असते तर इकडचा शूज आपण ह्या पायात पण घालू शकत, आणि ज्यांना माहित नसेल आज घालून पा, या पायातला बूट तुम्ही या पायामध्ये घालू शकत नाही. मेरे को आज पता चला, घालून पा. ठीक आहे, असं होत नाही. काही डाऊट? समजलंय इथपर्यंत? काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? कायरलिटी ऑर ऑप्टिकल. इफ मॉलिक्यूल हॅज ओनली वन कायरल कार्बन, मॉलिक्यूल मध्ये काय फक्त एक कायरल कार्बन असेल, ओके, देन इट इज ऑलवेज ऑप्टिकली. कायरल कार्बन किती आहे? फक्त एक आहे. तुम्हाला पीओएस सीओएस चेक करायची गरज नाही, ते काय करत बसायचं नाही. एकच कायरल कार्बन असेल, डायरेक्टली मॉलिक्यूल काय झालं तुमचं? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. डायरेक्ट मॉलिक्यूल काय झालं तुमचं? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. केवढं सोपं आहे. काय पाहिजे? फक्त कायरल कार्बन पाहिजे. एक असेल, डायरेक्टली काय करायचं? ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणून त्याला जाहीर करायचं. नेक्स्ट, इफ अ मॉलिक्यूल हॅज मोर ऑर लेस दॅन वन कायरल कार्बन. जर एक पेक्षा कमी म्हणजे काय? 0 कायरल कार्बन नाहीये, किंवा एक पेक्षा जास्त कायरल कार्बन आहे, मग काय चेक करायचं? पीओएस अँड सीओएस. इफ बोथ आर ऍबसेंट, सीओएस पण ऍबसेंट आहे आणि पीओएस पण ऍबसेंट आहे, तर मॉलिक्यूल काय असणार तुमचा? आणि दोघांपैकी एक जरी कुणी आलं तरी सुद्धा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह होईल. कंपाऊंड काय आलं तुमचं? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. पीओएस पण नको आहे आपल्याला आणि सीओएस पण नको आहे. दोघे पण नसतील तरच ऑप्टिकली ऍक्टिव्ह. दोघांपैकी एक जरी कोणी आला तरी कंपाऊंड काय होणार? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तरी पण कंपाऊंड काय होणार तुमचा? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. काय डाऊट? ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. ठीक आहे, दोघे पण नसतील तर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. दोघे पण नसतील तर, हे दोघे पण जर नसतील तर कंपाऊंड काय असणार? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. दोघांपैकी एक जरी असला तरी ऑप्टिकली, आणि दोघेही असले तरी सुद्धा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. आपल्याला नकोच आहे. डायरेक्ट असेल तर चालणार, डायरेक्ट नकोय, विषयच नाही. काय डाऊट इथपर्यंत? काय डाऊट? समजलंय? देऊ का क्वेश्चन? होमवर्क मध्ये टाकू? अरे, आयोनिक इक्विलिब्रियम नाव आलं वरती. हे चुकलंय. हे मागची स्लाइड, हे कॉपी पेस्ट झाले. सगळीकडे झाले, तेवढं फक्त चेंज करून घ्या. ठीक आहे, हे सगळीकडे चेंज करून घ्या. ठीक आहे, हॅलो अल्केन्स आपलं चॅप्टर चालू आहे. ठीक आहे, घ्या. फाइंड द नंबर ऑफ कायरल कार्बन. क्वेश्चन घ्या. फाइंड नंबर ऑफ chiral carbons and comment on optical activity. Comment on optical activity म्हणजे ते कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाहीये हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिला घ्या, CH3 CH Br CH2 CH3. सेकंड वाला घ्या, सेकंड वाला घ्या, आले दोन्ही? ठीक. बोला. पहिला ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का बरं? एक पा, हा कार्बन कसा आहे तुमचा? कायरल आहे ना. कसा आहे हा कार्बन? कायरल. जर एकच कायरल कार्बन, अजून आहेत का? एकच कायरल कार्बन, डायरेक्टली काय झालं तुमचं? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. बरोबर का? ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का? ऑप्टिकली ऍक्टिव्ह नक्की. खाली या. बोला, कायरल कार्बन आहे का इथे? कुठं? इथे एक आहे.
आणि इथं एक, बरोबर. आता काय चेक करायचं मग, पीओएस किंवा काय चेक करायचं, पीओएस किंवा सीओएस चेक करायला लागेल, बरोबर का. इथे ब्रोमीन पुढे, इथं ब्रोमीन काय तुमचा, म्हणजे इथे पुढे कोण असणार तुमचा हायड्रोजन, आणि इथे मागे कोण असणार आहे तुमचा, इथं हायड्रोजन कुठे असेल, मागे असेल, बरोबर का. बरोबर का. आता करा बरं याचे दोन भाग. याचे समजा दोन भाग केले, काय केले आपण, याचे स्लाइस करूयात आपण याला, ठीक आहे. म्हणजे याला असं मधून कापायचं, असं केलंय आपण त्याला, आणि इथून मधून कट केलाय. अर्ध पुस्तक वरती जाईल, अर्ध पुस्तक खाली येईल, इथून पण तुटणार आहे हे, बरोबर. ठीक आहे. असं जर केलं, पहा बरं का, हा ब्रोमीन अर्धा कुठे जाईल, वरती, हा वरती जाईल. थांबा, डायगोनली कट केला, चला डायगोनली कट केला, पुढून मागे, बरोबर. अशा पद्धतीने कट दिला आपण त्याला. हा ब्रोमीन काय होईल, अर्धा होईल, बरोबर. हा वरचा ब्रोमीन काय होईल तुमचा, अर्धा. कट असा डायगोनली जातोय, बरोबर. पुढून कुठे जातो तुमचा कट, मागे जातोय. ब्रोमीन एक कुठे आहे, मागे, बरोबर. वरचा पण अर्धा कट होईल, आणि खालचा सुद्धा अर्धा कट होईल. खालच्याचा हायड्रोजन पुढे असेल, तो तिकडे निघेल, इकडचा हायड्रोजन इकडे निघेल, म्हणजे दोन काय होतील, सिमिलर होतील. होतील का दोन, म्हणजे तुमचा पीओएस काय असेल तुमचा, पीओएस, पीओएस काय असेल तुमचा, प्रेझेंट. आणि पीओएस प्रेझेंट म्हणजे ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे ना. एक आला तरी ऑप्टिकली कसा आहे हा, इनऍक्टिव्ह. बोला बोला, जाऊ का पुढे, इकडे पहा, ब्रोमीन आहे, ठीक आहे. याला सुद्धा स्लाइस कट केला आपण, दोन्ही ब्रोमीन वरती आहेत, असा कट केला आपण मधून, इथून, बरोबर. मधून कट केला. एक ब्रोमीन तुमचा इथं वरती आहे, दुसरा ब्रोमीन तुमचा इथं वरती आहे. मधून जर कट केला, या बाजूला ब्रोमीन तुमच्या बाजूला पडतील, आणि बाकीचा इकडे येईल. हा पार्ट आणि हा पार्ट सेम आहे का, ब्रोमीन इकडे गेले ना, इकडे काय राहिले फक्त हायड्रोजन. आहेत का सेम, आहेत का सेम, म्हणजे आहे का पीओएस, अहो पीओएस आहे का. जर पीओएस नसेल, याचा अर्थ ऑप्टिकली ऍक्टिव्ह, ठीक आहे. म्हणजे असं कट केला तर स्लाइस मध्ये येणार नाही. अजून काय करू शकतो का, थांब ना, ओके. असा कट केला तरी येणार, थांबा ना, पण असं कट केलं, आता येईल का, आला. एका जरी ऍक्सेसला पीओएस असेल तरी सुद्धा नाही, तरी सुद्धा तो इनऍक्टिव्ह होणार, बरोबर. इथे सुद्धा काय झालं तुमचा, पीओएस प्रेझेंट, देअरफॉर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. एका जरी ऍक्सिसला आलं तरी सुद्धा ऑप्टिकली काय होतो, तो इनऍक्टिव्ह होतो, बरोबर. आपण पाहिलं असा स्लाइस कट दिला, त्याच्यामध्ये नव्हतं, उभा दिला नव्हतं, पण आडवं दिल्यावरती तो आलेला. समजलंय का, नक्की कळलंय. हाच कंपाऊंड आहे, फक्त याला काय केलं, थोडस असं फिरून दिलंय. फक्त फरक काय पहा, इथे दोन्हीकडे काय, ब्रोमीन वरती, इथे काय तुमचा मागे कोण, इथे एच, आणि इथे पुढे मागे कोण, इथे ब्रोमीन, बरोबर का. आडवा कट द्या, नाही, हे वरती जातील, हे खाली येतील, पीओएस नाहीये. उभा कट द्या, पीओएस नाही. स्लाइस कट दिला, कसं दिला, स्लाइस कट दिला, पहा, ब्रोमीन वरती आणि हायड्रोजन वरती. स्लाइस जर कट दिला, इकडे ब्रोमीन जाईल, इकडे हायड्रोजन जाईल, आणि या साईडला काय असणार, इकडे ब्रोमीन, इकडे हायड्रोजन, इकडे पण काय आलं, ब्रोमीन, आणि कळतंय. स्लाइस कट दिल्यावरती पण नाही येते, कळतंय का, समतंय, कळतंय का, काही येतंय. ओके, नाही होणार. काय केलं आपण, ह्याला मधून समजा कट दिला, असं समजा कट दिला मधून, काय होईल, ब्रोमीन मागे जाईल, इकडे ब्रोमीन कुठे आहे, पुढे आहे वेगवेगळा,
आहे का वेगवेगळा? ठीक आहे, म्हणजे पीओएस तुमचा ऍबसेंट, सीओएस तुमचा ऍबसेंट, म्हणजे काय होईल हा? देअरफॉर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. कळलंय? समजलंय का? अहो कळलंय का? घेऊ का पुढे? लिहायचंय का? घ्या बरं लिहून. का नंतर लिहिता? नंतर लिहिता चालते. नेक्स्ट काय आपल्याकडे? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इन ऍब्सेन्स ऑफ कायरल कार्बन. कायरल कार्बन नसला तरी सुद्धा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह असू शकतो. फॉर एक्झाम्पल पहिली केस काय दिली त्यांनी आपल्याला? क्युमिलिन्स. हे ऑलरेडी आपण पाहिले, तरी पण क्युमिलिन्स काय असतं? दीज आर क्युम्युलेटेड अल्कडाइन्स. अल्कडाइन्स म्हणजे काय? अल्टरनेट डबल बॉन्ड असतात. कंटिन्युअसली तुमचे काय असतात? डबल बॉन्ड असतात. काय असतात तुमचे? डबल बॉन्ड. त्याला म्हणतो आपण क्युमिलिन्स. काय म्हणतो त्यांना आपण? सर एक्झाम्पल पहा, अशा पद्धतीने आला का डबल बॉन्ड? जर कंटिन्यू डबल बॉन्ड येत असेल, असे 2 असतील, 3 असतील, 4 असतील, एक्सेट्रा, त्यांना एकत्रित काय म्हणतो आपण? क्युमिलिन्स. काय म्हणतो त्यांना आपण? अहो काय म्हणतो त्यांना आपण? काय म्हणतो त्यांना आपण? बरोबर. समजा ह्या कार्बनला एखादा ए नावाचा ऍटम अटॅच्ड आहे आणि याला बी नावाचा ऍटम अटॅच्ड आहे, याला बी नावाचा अटॅच्ड आहे, याला सुद्धा ए नावाचा अटॅच्ड आहे. काय डाऊट? अहो काय डाऊट? घेऊ का पुढे? आता पहा, इथे कोणता बॉन्ड आहे? हा पाय बॉन्ड. इथे कोणता बॉन्ड आहे? हा पाय बॉन्ड. कोणता बॉन्ड आहे इथे? हे पाय बॉन्ड. हे काय तुमचे? सिग्मा. एक सिग्मा एक पाय ना बाळा, पण पाय आहे. काय डाऊट? आता तुमचा जो पाय बॉन्ड असतो तो तुमच्या सिग्मा बॉन्डला कसा असेल? परपेंडिक्युलर. कसा असतो तुमचा तो? असा जर सिग्मा बॉन्ड आहे तर पाय बॉन्ड कसा असणार? परपेंडिक्युलर. कसा असणार त्याला? कळतंय? कसा असेल तो? परपेंडिक्युलर. कसा असणार आहे तो? परपेंडिक्युलर. समजते? कसा असणार तो? समजा हा सिग्मा बॉन्ड तुमचा या बोर्डवरती, पाय बॉन्ड कसा असेल? ही एक लोब पुढे आणि दुसरी लोब त्याची मागे जाईल. कळतंय? नक्की अशा पद्धतीने असतील. कळतंय का? हा समजा मी म्हणतो पी वाय आहे, तर हा पण कोणता असेल? या कार्बनचा जर पी वाय तर या कार्बनचा पण. काय डाऊट? या कार्बन इकडे सुद्धा सिग्मा बॉन्ड केलाय ना, पाय बॉन्ड केलाय ना, केलाय का पाय बॉन्ड? इकडे जर पी वाय घेतला तर इकडे कोणता असेल मग? पी वाय इकडे वापरलं ना बाळा, मग इकडे कोण असेल? दुसरा असेल ना. कोण असेल तुमचा? पी एक्स. हा कोणता असेल? याचा कोणता असेल मग? पी एक्स असणार. काय डाऊट? समजलंय का? नक्की का? आता पहा, हा जड बोर्ड वरती आहे, याला हा काय आहे? परपेंडिक्युलर. याला हा काय आहे? परपेंडिक्युलर. आणि याला हा काय असेल? परपेंडिक्युलर. सगळे एकमेकांना काय असणार? परपेंडिक्युलर. सगळे एकमेकांना काय असणार? एक असा आहे तर दुसरा कोणता असेल? असा वाला. दुसरा असा आहे तर तिसरा कसा असेल? चौथा कसा असेल? असा. करू का आता? समजले? कळलंय का? असं जर असेल, एकमेकांना जर बॉन्ड सगळे परपेंडिक्युलर आले तर तो कसा असतो? कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह. कसा होतो कंपाऊंड ऑप्टिकली? पाय बॉन्ड कसा असतो? परपेंडिक्युलर असतो. पाय बॉन्ड कसा असतो? ऍक्सिसला परपेंडिक्युलर. लिहू का इथं? पाय बॉन्ड इज perpendicular to molecular plane. ठीक आहे. हा जर बोर्ड वरती तर हा कसा असेल? बोर्डच्या पुढे मागे. हे जर बोर्ड वरती तर हा बॉन्ड कसा असेल? बोर्डच्या पुढे. अजून सोपं करू याला आपण. पहा, सेम मॉलिक्यूल काढतोय. कार्बन, डबल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन. कोण अटॅच आहे त्याला? ए. याला कोण अटॅच आहे? बी. कळलंय? आले? समजा मी म्हणतो हा बॉन्ड माझा हॉरिझॉन्टल आहे. कसा आहे हा बॉन्ड? हॉरिझॉन्टल आहे. कसा आहे हा बॉन्ड माझा? हॉरिझॉन्टल. पहा, हा कसा आहे? समजा ए बी कसे माझे? हॉरिझॉन्टल आहे. तर हा पाय बॉन्ड कसा असेल याला?
हॉरिझॉन्टलला परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकल. म्हणजे कसं असेल, व्हर्टिकल असेल ना, म्हणजे हा पाय बॉन्ड कसा असणार, व्हर्टिकल. हा व्हर्टिकल तर हा कसा असेल, हॉरिझॉन्टल. आणि हा कसा असेल तुमचा मग परत व्हर्टिकल. कळालंय का, आलंय का? मग असं जर आलं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल, ठीक आहे. त्या ठिकाणी स्कोप आहे काय, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा स्कोप आहे. थोडासा ट्विस्ट आहे इथं, पण पाहूयात पुढं. समजलंय का, काय डाऊट इथपर्यंत? इथपर्यंत काही डाऊट? नक्की. अजून एक कंडिशन इथं काय, तुमचा ए आणि बी हा सिमिलर नसावा. ए आणि बी तुमचा, ए वेगळा हवा, बी वेगळा हवा. जर सिमिलर असेल तर काय होईल, जर तो सिमिलर असेल तर तुमचा पीओएस असेल. काय असेल तो, पीओएस. आणि जर पीओएस आला तर कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह नसतो. किंवा सीओएस तुमचा, इथून इथं डिस्टन्स चेक करा, हे पण वेगळं येईल तुमचं. हे सेम नाहीये, सेम आलं तर सीओएस प्रेझेंट. ठीक आहे, कळतंय का? अहो कळतंय का नक्की? आता पहा अजून एक एक्झाम्पल इथे, सेम तसंच एक्झाम्पल देतो, फक्त वेगळं. दोन, ठीक आहे. ए बी, बोला बोला. क्युमिलिन आहे बाळा तो. ते पुढचं आहे बाळा, ते पुढचं दिलंय, ते इवन ऑडचा नंबर ते पुढचं आहे. तो इवन आहे का ऑड आहे, ज्योमेट्रिकल आइसोमरचं झाले. इधर इधर अलग चल रहा है, मैं क्या कर बोल रहा हूँ, तू क्या बोल रही है. ठीक आहे, आता पहा, हा जर हॉरिझॉन्टल असेल तर हा कसा असेल, हा कसा असेल, हा हा कसा असेल. याच्यात काय डाऊट, याच्यात काय डाऊट? पण पहा याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री कोणता असेल, इथे असेल का सेंटर ऑफ सिमेट्री, असेल का इथे? इथून इथलं डिस्टन्स आणि इथून इथलं डिस्टन्स, किंवा या साईडने घ्या, इथून इथलं डिस्टन्स आणि इथून इथलं डिस्टन्स सेम असेल, म्हणजे सीओएस काय झाला इथे. जर सीओएस प्रेझेंट तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असेल का, देअरफॉर ऑप्टिकली, ऑप्टिकली. मग सर मागे तुम्ही नाही पाहिलं बरं हे, सर हीच कंडिशन तुम्ही मागे का नाही पाहिली बरं? पाहू की, हे बघ, याला कुठं ठेवणार तुम्ही, इथं मध्ये नाही ना ठेवू शकत तुम्ही, बॉन्डच्या मध्ये पाहिजे. ठीक आहे, इथून इथलं डिस्टन्स पहा, इथे समजा घेतलं मी, तर हे डिस्टन्स तुमचं सेम येणार नाही. इथे मात्र ते सेम येईल. कळतंय, कळतंय. इथे सीओएस ऍबसेंट आहे, पीओएस ऍबसेंट आहे, इथे मात्र सीओएस तुमचा प्रेझेंट आहे. म्हणून कंपाऊंड कसा असेल ऑप्टिकली, कंपाऊंड कसा असेल ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. कळतंय का, कळतंय का? ह्याला एक आपल्याकडे शॉर्ट ट्रिक आहे, ह्याला काय आपल्याकडे एक शॉर्ट. दोन कंपाऊंड मध्ये काय फरक दिसला रे, किती डबल बॉन्ड आहेत, किती डबल बॉन्ड आहेत. जे डबल बॉन्ड जर इवन असतील तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह, डबल बॉन्ड जर ऑड झाले तर ऑप्टिकली इनकम्युलेटेड अल्किन्स. इफ ए and substituent is not same, म्हणजे A is not equal to B and number of double bonds are even. नंबर ऑफ डबल बॉन्ड काय झाले तुमचे जर, तर मॉलिक्यूल इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आणि जर इफ नंबर ऑफ डबल बॉन्ड्स आर ऑड देन मॉलिक्यूल इज ऑप्टिकली, मॉलिक्यूल इज ऑप्टिकली. देऊ काय एक्झाम्पल, येईल का ओळखता? घ्या बरं पटकन. बोला, ऑप्टिकली ऍक्टिव्ह का ऑप्टिकली इनऍक्टिव्ह, ऑप्टिकली ऍक्टिव्ह का ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. किती बॉन्ड आहेत, जर 4 बॉन्ड आहेत तर ऑप्टिकली इवन, इवन, इवनला काय तुमचा, पण हा ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. कारण इथं पहा ए आणि बी काय झाले,
ए आणि बी काय झाले सेम. ए आणि बी काय पाहिजे ना आपले पा ए इक्वल टू काय आला इथे बी आला बरोबर. देअरफॉर कंपाऊंड इज बोला कंपाऊंड इज ऑप्टिकली इन ऍक्टिव्ह. कंपाऊंड इज ऑप्टिकली काय डाऊट समजलंय का. देऊ का 2-3 एक्झाम्पल. काय होतंय बोला. पहिला ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का. E1 आहेत ए आणि बी वेगळे आहेत आहेत बोला चला. ऑप्टिकली ऍक्टिव्ह बोला. 1 2 3 4 5 6 7 ऑड आले. ऑप्टिकली आलं का ऑड आलं. E1 असते तर ऍक्टिव्ह असते. काय डाऊट. नेक्स्ट काय आपल्याकडे सायक्लो अल्किलिडिन. हो हो अल्कलायडिन्स येड्यांनो काय असतं पा याच्या मगाशी काय होते सॉरी कंटिन्युअसली डबल बॉन्ड. काय होतं कंटिन्युअसली इथे काय असतात एक सायक्लिक रिंग असते डबल बॉन्ड, एक सायक्लिक रिंग डबल बॉन्ड, एक सायक्लिक रिंग डबल. कळलंय एवढाच फरक आहे याच्यामध्ये. काय डाऊट. कार्बन समजा ही रिंग आहे अशी याला डबल बॉन्ड कार्बन ठीक आहे. जशी मागे आपण लावलं ना ऑड इवन सेम इथे काय करायचं पहा. ट्रीट रिंग ऍज डबल बॉन्ड. रिंग ऍज हे पण झालंय का झाले. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये झाले आपण बरोबर. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे का नाही पाहण्यासाठी बरोबर. जर डबल बॉन्ड रिंगला काय ट्रीट करायचं ऍज म्हणजे इथे एक डबल बॉन्ड 1 2 3 4. जर डबल बॉन्ड इवन असतील ऍक्टिव्ह बरोबर. इवन नंबर आला काय आला तुमचा इवन नंबर. देअरफॉर कंपाऊंड काय झाला तुमचा कंपाऊंड इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. काय डाऊट समजलंय का. पण समजा असं असेल बोला कळतंय. बोला डबल बॉन्ड काय झाले तुमचे ऑड झाले. डबल बॉन्ड काय झाले तुमचे ऑड झाले. काय झाले ते ऑड झाले बरोबर का. ऑड नंबर ऑफ बॉन्ड्स देअरफॉर कंपाऊंड इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. काय डाऊट कुठे कायरल कार्बन आहे का नाहीये तरी सुद्धा कंपाऊंडची आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी सांगतोय. पहा 1 2 3 n इक्वल टू 3 म्हणून ऑड नंबर आला बरोबर. असं लिहितो म्हणजे लक्षात येईल. इथे पहा n इक्वल टू किती आला 4 1 2 3 4. कळलंय. काय डाऊट म्हणजे काय आला कंपाऊंड तुमचा इथपर्यंत समजलेलं आहे का. एकच चूक झाली फक्त इथे आयोनिक इक्विलिब्रियम नाहीये हे कट करायचं. ठीक आहे कळाले का इथपर्यंत. आजची डीपीपी येईल तेवढी काय करायची डीपीपी सॉल्व करायची. स्कॅन करा नोट्स तुम्हाला भेटून जाईल. बाकीचं आपण उद्या पाहू. थँक्यू.